आज आपण स्वार्थी जावई ही कथा ऐकणार आहोत. एका गावात एक कष्टाळू शेतकरी आणि त्याची एकुलती एक मुलगी राहत होती. शेतकरी तिचं लग्न करतो. शेतकरी, बाळा, आता तुझं लग्न ठरलंय, सुखानं संसार कर. मुलगी, हो बाबा, तुमचं नाव उज्ज्वल करेन. मुलीचे लग्न थाटामाटात झाले आणि ती सासरी निघाली. लग्नानंतर ती शेतकऱ्याच्या घरी येते. शेतकरी मुलीला सासरी जाताना आपल्या शेतातील आंबे देतो. शेतकरी, हे घे बाळा, आपल्या शेतातील गोड आंबे. मुलगी, धन्यवाद बाबा. मुलगी घरी गेल्यानंतर आपल्या पतीला आंबे दाखवते. मुलगी, पहा, बाबांनी किती गोड आंबे दिलेत. पती खुश होत नाही. पती रागाने बोलतो, आंबे दिले, पण आंब्याचं झाड दिलं का, असा प्रतिप्रश्न करतो. पतीच्या शब्दांनी दुखावलेली मुलगी परत वडिलांकडे रडत रडत परत जाते. शेतकरी मुलीच्या पतीच्या इच्छेप्रमाणे तिला आंब्याचे झाड देऊन टाकतो. मुलगी आनंदाने परत पतीकडे येते. पण पती खुश होण्याऐवजी, तुझ्या बापाने झाड दिले, पण झाड ज्या शेतात आहे ते थोडे दिले, असा प्रतिप्रश्न करतो. मुलगी परत बापाकडे राहते. बाप, एकटी मुलगी आहे, माझा कोणी वारस नाही, हा विचार करून आंब्याचे झाड असलेले शेत मुलीला देऊन टाकतो. मुलगी ही गोष्ट पतीला सांगते. तरीही पती खुश होत नाही. तुझ्या वडिलांनी शेत दिले, पण शेतात असलेले घर दिले का, असा उलट प्रश्न करतो. आंबे दिले, झाड दिले, शेत दिले, तरीही समाधान होत नाही. स्वार्थी माणसाचा स्वार्थ कधी संपत नाही. या कथेचे तात्पर्य, स्वार्थाला मर्यादा नसते.